महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या महाराष्ट्राचे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते छत्रपती संभाजीनगरचा डाण्यावाघ, खरा जलदूत, खरा जलनायक, लबाडांनो पाणी द्या अशी हाक त्या संभाजीनगरमध्ये दिली आणि प्रत्येकाच्या कोरड्या घशाला पाणी देण्याचं काम आमदार अंबादास दादा दानवे यांनी केलं। आज खऱ्या अर्थानं तीच आरोळी या ठिकाणी देण्यासाठी दादा आलेत। आपल्या या कोपरगावचे दोन लबाड जे 50 वर्षापासून आलटून पालटून सत्तेमध्ये येतात, आलटून पालटून आमदारकी दोघांच्या घरामध्ये येते, त्याच्यावर त्यांचं भागत नाही। त्याच्यानंतर नगराध्यक्ष पदही आमच्याच घरात पाहिजेत, ग्रामपंचायती आमच्याच घरात पाहिजेत, जिल्हा परिषद आमच्याच घरात पाहिजेत। तिसऱ्या माणसानं तयार होऊ नये, कोपरगावाचं वाटोळ झालं पाहिजे, कोपरगावात नवीन नवीन व्यवसाय कंपन्या येऊच नये, सगळे आमचे कार्यकर्ते असले पाहिजे आणि आमच्या कारखान्यात कामाला असले पाहिजे, अशा पद्धतीचे वृत्ती असलेले हेच लोक आज या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। निवडणूक लढवत असताना माझ्या माता भगिनी खास करून तुम्हाला सांगतो, एक तुमच्यातली माता माऊली सपना भरत मोरे ही 10 वर्षापासून शिवसेनेची नगरसेविका होती, आज ती नगराध्यक्ष पदाला उभी आहे। याच विरोधकांनी मी फक्त त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांच्या सभेमध्ये आपल्या एका छोट्याशा व्यापाऱ्याला विनाकारण एका पोलीस अधिकाऱ्यानं दबावाखाली दुकान बंद करायला लावलं, म्हणून मी फक्त त्या ठिकाणी सांगण्यासाठी गेलो तर माझी तडीपारीची नोटीस 5 दिवसाची काढली। विनाकारण त्रास देण्याचं काम चालू केलं। आपले जे उमेदवार आहेत, गोरगरीब तुमच्यातलेच उमेदवार आहेत, सर्वसामान्य कुटुंबातले, त्यांना सुद्धा भीती घालण्याचं काम, प्रेशर आणण्याचं काम अशा पद्धतीने दोन्ही साखर सम्राट करत आहेत। पण आज जर दादा या ठिकाणी बघितलं, हे सर्व लोक एकही रुपया न घेता शिवसेनेवर प्रेम करणारे, दादा तुमच्या आरोळीला या ठिकाणी साथ देणारे सगळे असे हे मतदार या ठिकाणी आलेत। मी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो, इतका त्रास या लोकांनी आम्हाला दिला, तडीपारीच्या ऑर्डर तर काढल्याच, पण जो व्यवसाय माझा मेडिकलचा आहे त्याच्यावर सुद्धा घात घालण्याचं काम या लोकांनी केलं। या दोघांनी, मी यांना चॅलेंज नाही, यांना आव्हान नाही, यांना आज या सभेच्या निमित्तानं सांगतो, जर खरं तुमच्यामध्ये हिंमत असेल तर या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर या सभेत आत्ताच, अरे फसवून तुम्ही सत्ता मिळवतात, पैसा वाटून, जो शेतकऱ्याचा पैसा, जो काटा मारून तुम्ही पैसा कमावला, जो शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे, आज तोच पैसा तुम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून माता माऊली मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका, 15-16 वर्षाच्या मुलाला 2-5 हजार रुपयाचं पाकिट देत आहेत, ज्या 15-16 वर्षाच्या मुलाचं नाव मतदार यादीत नाहीये। आज निवडणुकीच्या दिवसापर्यंत ज्या 15-16 वर्षाच्या पोराच्या खिशात 2-2, 5-5 हजार रुपये जर गेले तर ते पोरग व्यसनाकडे जात आहेत, व्यसनाधीन होत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचा नशा करत आहेत आणि उद्या निवडणूक संपली, निवडून येणारे येतील, माता माऊल्या हो, तुमच्या त्या घरातल्या 16-15-16 वर्षाच्या लेकराला घरची भाकर गोड लागायची नाही। उद्या पैसे कोणी दिले तर चोऱ्या करतील, घरामध्ये दरोडे टाकतील, अशा गुन्हेगारीकडे वळवायला हे दोघं साखर सम्राट काम करतायत। बाकीचे उरलेले 2, त्याच्यापैकी मागच्याच वेळेस एकाला आपण संधी दिली, आयुष्य 5 वर्ष चालवण्यात गेलं, विरोध करत राहिलेत। दुसरे आपल्यातलेच गद्दार, ज्या शिवसेना प्रमुखांनी, ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला नाव दिलं, पदप्रतिष्ठा दिली, अनेक पदं तुम्हाला दिलीत, फक्त या वयाच्या 70 मध्ये तुम्हाला पद पाहिजे, अध्यक्षपद पाहिजे, तुम्ही उद्धव साहेबांशी, ठाकरे कुटुंबाशी, निष्ठावंत शिवसैनिकाशी गद्दारी केली आणि हे माता माऊली उभी आहे, तिच्याबद्दल तुम्ही काय काय बोलतात? अरे लाजा असले पाहिजे तुम्हाला। अनेक आपले 2 ते 3 पदाधिकारी वर्षानुवर्ष ते पद शिवसेनेचे भोगलेत, पदाच्या नावावर तुम्ही मोठे झाले, गाडी बंगला तुम्ही कमावलात आणि आज तुम्हाला निवडून येण्याची शक्यता तुम्हाला शिवसेनेत वाटली नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षात गेले आणि आता भीती वाटते, आता सांगतायत की आपण मशाल घेऊन जर उभं राहिलो असतो तर बरं झालं असतं। अशी या नालायक लोकांच्या पायाखालची वाळू घसरली। माता मावल्या होई, शिवसेना तुमच्यासाठी काम करणारी आहे। अनेक संघर्ष शिवसैनिकांनी केला, अनेक संघर्ष पाणी प्रश्नासाठी केला,
आज दिसते अंबादास दादा दानवे आपल्या कोपरगावच्या या पावन भूमीत येणार तर सगळ्यांचे धाबे दानारले भीतीपोटी काय काय अफवा सोडू लागले. सभेला गर्दी होऊ नये म्हणून अनेक वार्डामध्ये जाऊन प्रेशर करतायत, दबाव आणतायत. अनेक प्रभागामध्ये जाऊन बघा, शेतकऱ्याचा काटा मारून कमावलेले पैसे लोकांच्या खिशात टाकतायत. लोकांनो मी तर म्हणतो घ्या, हे तुमचेच पैसे आहेत, तुमच्याच कष्टाचे पैसे आहेत, हे बळीराजाच्या कष्टाचे पैसे आहेत, घ्या. पण हे मतदान गुप्त आहे. ज्या मतदान केंद्रावर जाऊन आपण ईव्हीएम मशीन मध्ये जे बटन दाबणार आहेत, ईव्हीएम मशीन मध्ये काही फोटोग्राफर घेऊन बसणार नाहीयेत. कोण कुणाला कुठं मतदान करतं कळणार नाहीयेत. कुणाच्या दबावाला घाबरू नका. ही शिवसेना तुमच्या पाठीशी 20 तारखेला सकाळी 7:30 वाजता आपल्या मंदिरात आपल्या देवाऱ्यासमोर बसा आणि देवाचं स्मरण करा. फक्त 10 ते 20 सेकंद तुम्हाला स्मरण करायचं आहे देवाचं. आजपर्यंत 50 वर्षात आपलं कोपरगाव किती रसातळाला गेलं. अनेक प्रश्न आपले तसेच आहेत. प्रत्येक निवडणूक त्याच कुजलेल्या सडलेल्या प्रश्नावर लढली जाते. शेजारचे तुम्ही तालुके बघा, पंचक्रोशीतले दर पंचवार्षिकला नवीन प्रश्न आहेत. आपले फक्त हे नालायक लोक आहे राजकारणी, आपले विरोधक त्याच प्रश्नावर, पाणी प्रश्नावर आपल्याला येड्यात काढतात. भोळ्या बाबड्या मतदारांना येड्यात काढतात. यावेळेस तुम्हाला पाणी देऊ म्हणतात, शुद्ध पाणी देऊ म्हणतात, पूर्ण दाबाने देऊ म्हणतात, रोज पाणी देऊ म्हणतात. निवडून येतात, परत आहे तसंच 5 दिवसाला पाणी, 8 दिवसाला पाणी, उन्हाळ्यामध्ये 15 दिवसाला पाणी, ते पण दुर्गंधीयुक्त घाण पाणी, गटारीचं पाणी. करोडोनी खर्च करतात. पण साध्या पाईपलाईन सुधारण्याचं यांचं काम नाही का? मी विनंती करतो, 20 तारखेला आपल्या देवाचं स्मरण करा. आपलं भविष्य सुधारण्यासाठी मशाल या चिन्ह समोरील बटन दाबा. महाविकास आघाडीमधील आपले 4 उमेदवार तुतारीवर आहेत, तुतारीला मतदान करा. विनंती करतो, कळकळीची विनंती करतो, अभि नाही तो कभी नाही. खूप संघर्षातून आपण उभं राहिलोय. आता ही वेळ जाऊ देऊ नका. तुम्हाला मनापासून सांगतो, पोटतिडकीने सांगतो, महाविकास आघाडीची तुतारी आणि मशाल या चिन्हासमोरील बटन दाबा. आपलं भविष्य उज्ज्वल करा. याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.